जय महाराष्ट्र. भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता खोक्या याला बीड पोलिसांनी अटक केलेली आहे. त्याच्यावर अनेक गोष्टींचे आरोप आहेत. आता पुढं त्याच्यावर काय होतंय ते कळेलच. पण प्रश्न असा आहे की धसांचा कार्यकर्ता खोक्या असू द्यात किंवा धनंजय मुंडे यांच्यासोबत असलेले त्यांचे उजवे हात म्हणवले गेलेले वाल्मिक कराड आणि त्यांचीच ती सगळी चांडाळ चौकडी, ही सगळी लोक या देशाच्या राजकीय संस्कृतीला आणि राजकारणाला काळिमा फासणारे आहेत आणि यांना अभय देणारे त्यांचे नेते देखील. अर्थात या देशामध्ये आज असणारे केंद्रीय गृहमंत्री आणि या राज्याचे गृहमंत्री या दोघांची कार्यपद्धती पाहता याच्यात यांच्याबरोबरची माणसं अशी असणं याच्यात काही आश्चर्य नाही आहे. ज्या अर्थे आज ज्या दिवशी संतोष देशमुख यांच्या हत्येचे फोटो व्हायरल झाले, ते फोटो बघितल्यानंतर 2 महिन्यानंतर सुद्धा वाल्मिक कराड यांना सापडत नव्हता. म्हणजे या सगळ्या गोष्टी पोलिसांना माहीत होतं की कुठल्या पद्धतीने मारले, कसं मारले, किती अमानुषपणे मारले, तरी देखील वाल्मिक कराड त्यांना सापडत नव्हता. शेवटी वाल्मिक कराड हा शरण गेलेला आहे, त्याला शोधून नाही काढलेला. तर वाल्मिक कराड यांना सापडत नव्हता. खोक्या देखील त्यांना खूप वेळाने भेटला. आता हे सगळं पाहता गृहमंत्रालयाच्या आशीर्वादाशिवाय या सगळ्या गोष्टी होत नाहीत. असो, आता गृहमंत्री वेगळ्या विचारांचे आहेत तर त्याला आपण तरी काय करणार. पण नागरिक म्हणून काही गोष्टींचा विचार आपण केला पाहिजे की ही असली घाणेरडी संस्कृती असणारी, असली घाणेरडी विचारधारा असलेली लोक आपल्या लोकशाहीला आणि आपल्या संस्कृतीला चालतील का? म्हणजे बघा ना, ज्या ज्या वेळेस इथून मागं जे सरकार होते त्या सरकारमधील कुठल्याही मंत्र्यावर कुठलाही आरोप झाला की तात्काळ राजीनामा घेतला जायचा. ही संस्कृती होती आपल्या राजकारणाची, एक पद्धत होती. म्हणजे मला आठवते की ज्यावेळेस मनमोहन सिंगांचं सरकार होतं 2009 ते 14 या कालावधीतलं, त्यावेळेस कनिमोळी असतील, ए राजा असतील किंवा सुरेश कलमाडी असतील, ही सगळी त्या सरकारमधलीच मंडळी. सुरेश कलमाडी तर खुद्द काँग्रेसचेच, पण सुरेश कालवडे असतील, कनिमोळी असतील किंवा ए राजे असतील यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याबरोबर त्यांना अटक देखील झाली आणि त्यांना कनिमोळी आणि ए राजा यांना मंत्रिपदाचे राजीनामे द्यावे लागले. सुरेश कलमाडी हे देखील तुरुंगात गेले. म्हणजे ही एक पद्धत होती की जनतेचा जो रोष येईल, जो एक जनतेचा राग उफाळून आला की त्या रागाची प्रतिक्रिया म्हणून सरकारकडनं या लोकांचे राजीनामे घेतले जायचे. म्हणजे हे तरी वेगवेगळी उदाहरणं आहेतच, पण विलासराव देशमुख, आर पाटील यांचे देखील काही गोष्टींवर राजीनामे घेण्यात आले होते केवळ जनतेचा राग म्हणून. म्हणजे एवढी किंमत होती लोकांच्या मताला, अशी किंमत राहिली आहे का? संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर 2 ते 3 महिने महाराष्ट्र धुमसत राहिला की धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या. शेवटपर्यंत या सरकारने राजीनामा घेतला नाही. काल परवा राजीनामा घेतला, त्यातही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणतात की धनंजय मुंडे यांनी नैतिकतेच्या जोरावर राजीनामा दिला आहे, तर धनंजय मुंडे म्हणतात की मी आजारी असल्या कारणाने राजीनामा दिला आहे. मग खरं कशाला मानायचं? हे ज्या पद्धतीचं राजकारण चालू आहे. आता त्याच्यानंतर सुरेश धसांचा हा एक कार्यकर्ता पुढे आला आणि गंमत बघा, धनंजय मुंडे सरकारमध्येच भाजपचा मुख्यमंत्री आहे, गृहमंत्री देखील भाजपचा आहे, तरी पण बोंब मारणारा भाजपचाच आमदार आहे. बरं, भाजपचे प्रदेशाध्यक्ष या प्रकरणावर एक अक्षरसुद्धा बोलत नाहीत. बरं, त्याच भाजपमधील एक मोठ्या नेत्या पंकजाताई मुंडे, ज्या पर्यावरण मंत्री देखील आहेत, त्या सुरेश धसांची तक्रार मी केंद्रीय नेतृत्वाकडे आणि प्रदेशाध्यक्षांकडे करणार आहेत की त्यांनी पक्षशिस्तीचा भंग केला. म्हणजे काय चालू आहे? ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात, हा असला प्रकार चालू आहे का? अशा पद्धतीने राज्य चालतं का? या सगळ्या गोष्टीचा विचार व्हायला हवा. जनता हा काही खेळ झाला आहे का यांच्यासाठी? या राज्यातील कायदे सुव्यवस्था हा म्हणजे काही खेळ झाला आहे का? आज लोकांचे जीव जात आहेत. पुण्यासारख्या जिल्ह्यामध्ये देखील, पुणे शहरात देखील आणि जिल्ह्यात देखील एवढ्या मोठ्या प्रमाणावर हत्याकांड होत आहेत, एवढ्या मोठ्या प्रमाणावर दरोड्यांच्या केसेस होत आहेत, तरी देखील सरकार हालायला तयार नाही. तरी देखील पोलीस पाहिजे त्या पद्धतीने कारवाई करायला तयार नाही. पोलिसांचा धाक राहिला नाही. जागोजागी कोयता गँग, झुंडशाही इतकी वाढलेली आहे. म्हणजे काल परवा मी एक न्यूजमध्ये बघितलं, खराडीमध्ये एका हॉटेल व्यावसायिकावर एका टोळक्याने हल्ला चढवला, त्याचं हॉटेल फोडलं खराडीसारख्या भागामध्ये. म्हणजे कुठल्या दिशेने आपलं सगळे कायदे व्यवस्था चालली, कायदा सुव्यवस्था चालली, पोलिसांचा, कायदे व्यवस्थेचा, गृह मंत्रालयाचा, गुन्हेगारांना काही धाक उरलाय का नाही? आश्चर्याची गोष्ट म्हणजे हेच गुन्हेगार
काही राजकीय नेत्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांच्या बॅनरवर झळकतात. ही सगळ्यात मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. देवेंद्र फडणवीस कायम मोठमोठ्या गोष्टी करतात, कायम मोठमोठ्या बाता मारतात. प्रत्यक्षात काय? मध्यंतरी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पुण्यात येऊन गेले. त्यांनी बीडच्या घटनेवर एक चकार शब्द काढला नाही. एवढी मोठी घटना बीडसारख्या जिल्ह्यातली. बरं, संतोष देशमुख देखील भाजपचेच बूथ प्रमुख होते. तरी देखील अमित शहा यांना वाटलं नाही की आपण या गोष्टीवर बोलावं. ही कुठली असंवेदनशीलता आहे? म्हणजे यांनी मतदारांना, जनतेला गृहीत धरलंय का? याचा विचार जनतेने करायला हवा. निश्चितपणे भाजपला आपण यासाठी नव्हतं निवडलेलं. 2014 साली किंवा आत्ताही काँग्रेस नालायक आहे का? तर निश्चितपणे काँग्रेस नालायक असू शकते. जनतेचं जर ते मत असेल तर निश्चितपणे असू शकते. पण भाजप तरी कुठं चांगली आहे? ज्या पद्धतीने राज्यामध्ये एवढे खून होत आहेत, एवढे हत्याकांड होत आहेत, एवढे दरोडे होत आहेत, एवढे बलात्कार होत आहेत, तरी देखील गृहमंत्रालय शांत आहे. ही केवढी मोठी लाजिरवाणी गोष्ट आहे. याच्यावर काहीच होणार नाही आहे का? नोकऱ्या जाऊ द्यात, बाकी सगळ्या गोष्टी जाऊ द्यात, महागाई देखील जाऊ द्यात. अरे पण सुरक्षितपणे जगू तरी द्या लोकांना. ते देखील नाही. महागाई वाढलेलीच आहे, नोकऱ्या नाहीच आहेत. कसं बसं लोक आपली घरं चालवत आहेत. त्याच्यात देखील या गुन्हेगारीने लोकांच्या नाकीनं बांधलेले आहेत. आज घराच्या बाहेर एखादा रिक्षा चालक रात्री दिवसभर रिक्षा चालवून आपल्या घरी ज्यावेळेस येतो, त्याला नीट झोप लागत नाही की बाबा आज रात्री लावलेली रिक्षा उद्या सकाळी आहे तशी मिळणार आहे का नाही. दिवसभर एखादा कॅब चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. त्याची कॅब दुसऱ्या दिवशी सकाळी आहे त्या अवस्थेत मिळणार की नाही त्याला शाश्वती नाही. एखादा स्विगी, झोमॅटो, ब्लिंकिट, बिग बास्केट, झेप्टोवर एखादा डिलिव्हरी बॉय त्याच्या टू व्हीलरवरनं दिवसभर डिलिव्हरीचं काम करत असेल, त्याला शाश्वती नाही की आपली टू व्हीलर दुसऱ्या दिवशी आहे त्या अवस्थेत मिळेल की नाही. ही कुठल्या पद्धतीची अवस्था झालेली आहे? म्हणजे काही टोळके येतात, रात्री अपरात्री गाड्या फोडून जातात, तरी देखील सरकार गप्प आहे, तरी देखील पोलीस गप्प आहेत. काहींना डायरेक्ट हॉटेलमध्ये जाऊन धमक्या दिले जातात, फुकट दे नाही तर तुला हे करील ते करील, तरी लोक गप्प आहेत, तरी गृहमंत्रालय गप्प आहे, तरी पोलीस गप्प आहे, तरी प्रशासन काही करत नाही आहे. ही कुठल्या पद्धतीचे शासन प्रकार आहे हा? कुठल्या दिशेने राज्य चाललंय? या सगळ्याचा विचार व्हायला हवा. लोकांनी आता प्रश्न विचारण्यासाठी रस्त्यावर आलंच पाहिजे. आज हे समाजामध्ये चाललंय, उद्या तुमच्या घरापर्यंत येऊ शकतं. म्हणून जनतेने आता जागरूक झालं पाहिजे. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गृहमंत्री अमित शहा स्वतःच्या जबाबदारीपासून पळून जाऊ शकत नाही. राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणं, राज्याच्या गुन्हेगारीवर वचक ठेवणं आणि वाल्मिक कराड, खोक्या यांसारख्या घाणेरड्या कार्यकर्त्यांना त्यांची योग्य ती जागा दाखवणं या राज्याच्या गृहमंत्रालयाचं काम आहे. ते त्यांनी केलं पाहिजे. आणि नेत्यांनासुद्धा एक विनंती आहे की तुम्ही हे असले कार्यकर्ते पोचण्यापेक्षा एखादा कार्यकर्ता असतो निष्ठावंत, त्याला आयुष्यात त्याच्या संपूर्ण करिअरमध्ये काही मिळत नाही राजकारणात, आणि असले बाजार मुणगे केवळ फायदे कमवावेत म्हणून येतात तुमच्याजवळ आणि तुम्ही त्यांना लाखो करोडो रुपये त्यांच्याकडे देतात, त्यांच्याकडनं वाटेल ती घाणेरडी कामं करून घेतली जातात. हे कुठल्या पद्धतीचं राजकारण चालू आहे? आणि या सगळ्या गोष्टींना देवेंद्र फडणवीस आणि केंद्रातलं सरकार याचा वरदहस्त आहे. त्याशिवाय इतक्या घाणेरड्या पद्धतीने कामं होऊच शकत नाही. इतिहासात जाऊन बघा, राजा, कनिमोळी, सुरेश कळमाडी, संजय राठोड या सगळ्यांना केवळ आरोप झाल्याबरोबर राजीनामे द्यावे लागले होते. आरोप साबित होणं वगैरे तर खूप लांबचं होतं. इथं 2 महिन्यापासून पोलीस प्रशासनासहित सगळ्यांना माहिती होतं की संतोष देशमुख यांना कुठल्या पद्धतीने मारण्यात आलं आहे. तरी देखील धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. तो राजीनामा घेण्यात टाळ करण्यात आली. म्हणजेच गृहमंत्रालयाचा या सगळ्या गोष्टींना अप्रत्यक्षरित्या कुठं ना कुठं वरदहस्त आहे किंवा सरकार धनंजय मुंडे यांच्या विरोधात जायला घाबरतंय. एवढं मात्र नक्की. या सगळ्या गोष्टीचा जनतेने विचार करायला हवा. आज आपल्या घराच्या समोर जे चाललंय ते उद्या आपल्या घरात होऊ शकतं, याचा विचार करा. आणि देवेंद्र फडणवीस असतील, अमित शहा असतील, नरेंद्र मोदी असतील किंवा संपूर्ण भाजप सरकार असेल, हे महायुतीचं नतभ्रष्ट सरकार असेल, या सगळ्यांना प्रश्न विचारायला सुरुवात करा. जय महाराष्ट्र.